नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आता आम्ही चाललो वैभववाडीत नापणे धबधब्यावर. नापणे शेर्पे धबधबा असा देखील या धबधब्यात म्हटला जाता. माझ्यासोबत मित्रांनो समर्थ आणि दादा गाडी चालूक सांगितले, कारण की माका व्हिडिओ बनवूची होती. आमच्यासोबत अजून 7-8 जण आहात. मागे बघतास सचिनदाची बायको आणि ध्रुवा. त्याच्यानंतर पुढे पल्लू आणि गेली आहेत. पल्लूचो भाव, मंगेदाची बायको आणि एकांक्षा. आणि पाटणा मित्रांनो अजून अमित आणि आशिष येऊचो हा. ते अजून निघाले नाहीत. आम्ही निघालो आहोत, ते येतील पाटणा. तर मित्रांनो, मी पण पहिल्यांदाच जातो या धबधब्यावर, कारण की जाऊचा कारण म्हणजे या धबधब्यावर मित्रांनो काचेचा पूल झाला. महाराष्ट्रातला या पहिलाच पूल हा. त्याच्यामुळं बघूया म्हटलं कसा आता, आणि तुमका पण दाखवूया म्हटलं. ही बघा मित्रांनो, मंगोदानी पुढे गेली होती. पल्लूचे पप्पा पण सोबत हे सारले होते. आता मित्रांनो आम्ही तळ्यात पोहोचला. इथून 12 ते 13 किलोमीटर हा. जवळपास 20 ते 25 मिनटं लागतील. आमच्या घरापासून 25 ते 30 किलोमीटर हा. 50 ते 60 मिनटं लागतात आमच्या घरापासून जाऊ. ही बघा मंगोदानी पहिली मागे वागता. एकांक्षा पण हा पुढे दाखवतोय आता. ह्या बघा गॉगल लावून. तराळ्यात गेल्यावर कोल्हापूर रोडला लागलास की 7-8 किलोमीटर पुढे जाऊन एक फाटो लागता डाव्या साईडला. तो शिडवणे रोड हा. थैसून पण एक रोड हा, पण आपण धबधब्याक जाऊ. आणि त्याच्यानंतर थैसून त्याच फाट्यावरनं 2-3 किलोमीटर पुढे गेलास की स्टेशन रोड म्हणून लागता. वैभववाडी स्टेशन का जाऊतो. थैसून पण मित्रांनो नापणे धबधब्याक जाऊक रोड हा. आता मित्रांनो जरा पेट्रोल भरून जाऊया, टाकी फुल करूया आणि मग निघूया. निघाला आता पेट्रोल भरून. बघूया आता ही खायच्या रोडने जातात, शिडावणे रोडने जातात की स्टेशन रोडने जातात. मॅपवर टाकल्याने बोलतात, पण शिडावणे रोड जवळ दाखवता आणि स्टेशन रोड जरा लांब दाखवता. पण शिडवणे रोड खराब असल्यामुळं तो वेळ तो लागणारच. बघूया आता ह्यांच्यावर काय बोलतील. तिकडनं जायचा. सगळीजणं पहिल्यांदाच जातातच, त्याच्यामुळं खैसून जाऊचं आता माहिती नाही. ह्यो पण रस्तो मित्रांनो मध्ये खराब हा. मध्ये थोडे पॅच आहेत. अजून रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळं या असा. आता मित्रांनो शिडवणे रोड लागत, म्हणजे शिडवणे फाटो लागत तो. बघूया आता ही काय करतात. इकडेच वळालेली आहेत, बहुतेक शिडवणे रोडनेच जाऊचा. बघूया आता ह्यो रोड कसो होतो दाखवीनच, नाहीतर मग तुम्ही सरळ इकडे जायचा. इकडे अजून मित्रांनो भाता कापूची आहेत. पावसामुळे मित्रांनो लय बेकार अवस्था झाली आहे शेतकऱ्याची. ह्या दिवसातना पण म्हणजे दिवाळीतना पण पाऊस पडता, तो पण पहिल्या पावसासारखो अगदी
बारीक बारीक पडता पण तो सतत कंटिन्यू असता कधी कधी. इकडचो रस्तो मित्रांनो पुरेपूर खराब हा. इकडनं तुम्ही अजिबात येऊ नको. गाडीला हळूहळू चालूची लागता. आपट्टा पण गाडीला आहे आणि येताना सावकाश पण यावा कारण की रस्तो अरुंद आणि वळणावळणाचो देखील बाजूसून घनदाट झाडी हा. त्याच्यामुळं पुढची गाडी वळणात दिसत नाही लगेच. त्यामुळे इलास्त सावकाश यावा. पोचला होता आपल्या धबधब्यात. जाऊचा तिकडे जाऊचा तो बघा बोर्ड. अजून तिघे जण येऊचे. दुकान आहे दुकान. ग्रामपंचायत शेर्पे धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो गाव येऊ शेर्पे लागतात त्याच्यामुळे शेर्पे धबधबा असं देखील म्हणतात. काचेच्या पुलाकडे टुवर्ड्स ग्लास ब्रिज. धारण क्षमता 25 व्यक्तींसाठी. मी व्हिडिओ करतोय. इकडे मित्रांनो पर्यटकांसाठी सूचना आहेत. इकडे कॅमेरे पण लावलेले आहेत. इकडे पोचल्या पावसात पण सुरुवात झाली. पाऊस पडू लागला. थोडा वेळ थांबला आहे. तिघे जण येऊचे आहेत अजून. वाट बघता होता त्यांची. पाऊस पण लागता भरपूर. हा
हा बघा काचेचा पूल दिसत नाही सरळ, दाखवतंय नंतर. आता पाऊस इलवा त्याच्यामुळं जरा जाते आतमध्ये, नंतर जाऊया. पाऊस बंद झालो तसं सगळी निघाली. मी पण जाते, दाखवते तुमका पूल. जवळपास 1 तास लागलो आमका जाऊक, म्हणजे इकडे पुलावर येऊक. बाहेरच्या देशातला असेल भीती वाटता. इला होता पुलावर, भारी हा पूल. खाली बघितल्यावर भीती वाटता थोडीशी. इकडे मित्रांनो खाली धबधबो हा त्या साईडला. इकडे कोण जात नाही कारण की पाणी पडतात लय खोल हा त्याच्यामुळं. आणि इकडे पण मित्रांनो छोटंसं एक धबधबो हा, इकडे तुम्ही आंघोळ करू शकता. हे बघा, ही आमची मंडळी आहे, फोटो शूटिंग करतातच. ही दगडं पुढे थोडी. मस्त आहे मित्रांनो काचेचा पूल, भारी वाटला येऊन. तुम्ही पण नक्की भेट द्यावा. इकडे मित्रांनो खाली तो खरो धबधबो हा, मोठो धबधबो. तिकडे कोण जात नाही सहसा कारण की तिकडे भरपूर उंच हा. जास्त करून ह्या साईडलाच वरती आंघोळ करतात. शेवटचा बघून जाऊया आता घरी.
दिसतं त्या रोडवरून ते बघ. त्या रोडवरून दिसतं. पुढे जायचं नाही आपण करायला काय. हाय मित्रांनो, ब्रिज सुरुवात होताच एक मोठा फुलपाखरू आहे, तुम्ही फोटो काढू शकतास. आणखीन ब्रिजवर देखील तुम्ही फोटो काढू शकतास. मस्त हा ब्रिज कसा वाटला तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन कोणी गेला असाल तर सबस्क्राईब करू विसरू नका. जाता आता थोड्या वेळानं घरी. चालला होता घरी. मस्त होतो फुल. इकडनं बोलतात तो धबधबा दिसता, त्याच्यामुळे इकडनं बघू केला. पावसाचे दिवस चालू असल्यामुळे झाडं वाढलेली असतील आणि त्यामुळं सहसा दिसतो नाही वाटतं धबधबा. नाही दिसत आहे एवढं, हे बघा स्पष्ट नाही दिसत. जानेवारीच्या आसपास बहुतेक दिसत. चला जाता होता घरी. तू दिसतच नाही. हा आता दिसलं. चला चालला होता घरी. जाताना मित्रांनो आता या स्टेशन रोडने जाता. तिकडचं रोड लयच खराब होतो, त्यामुळं इकडनं जाता. हे रोड चांगलं दिसता. तुम्ही पण मित्रांनो नापणे धबधब्यावर येताना ह्याच रोडने येवा, जेणेकरून गाडीची तरी वाट लागूची नाही. जरी लेट पोचक झाला तरी चालत, पण याच रोडने येवा. हे बघा काची चुकून. बघूया आता इकडनं किती वेळ लागता. रस्तो तर चांगलं दिसता.
थंय समोर मित्रांनो एक फाटो दिसता. इकडनं मित्रांनो उजव्या साईडीक वळवचा जेणेकरून आपल्या स्टेशन रोड लागत. रस्तो पूर्णपणे चांगलो होतो. याच रोडने येवा मित्रांनो. जाताना आपल्या डाव्या साईडीक वळवचा लागत. इकडनं इल्यानंतर नापणे धबधब्यावर जाऊ. आणि आता आम्ही गेलो उजव्या साईडला घरी जाताना. ह्यो मित्रांनो इकडे स्टेशन रोड ह्यो स्टेशनला गेलो रोड. पण ह्यो रोड मित्रांनो आता इकडे हायवे बाहेर पडत. स्टेशन रोड उजव्या साईड का लागलो आणि डाव्या साईड का आपल्याक जाऊचा. हय पुन्हा फाटो लागतात. थंयसून नाही जाऊचा, सरळ जाऊचा बाहेर. ह्यो मित्रांनो रेल्वेच्या रुळावरचो ब्रिज हा. थंयसून पुढे गेलास की 2 मिनिटावर हायवे लागत. थंयसून आमका मित्रांनो तराळ्यात जाऊसाठी उजव्या साईड का वळू हवा. या बघा उजव्या साईडीक वळवचा. ह्यो हायवे लागलो. इकडे मित्रांनो वैभवडीक जाऊचा आणि ह्या साईड का तराळ्यात जाऊचा. लगेच पोचला मित्रांनो इकडे हायवे. आता मित्रांनो वडापाव खाऊक थांबवचा. गगनगिरी वडापाव ह्यो मित्रांनो वडापाव फेमस हा. थंयसून मग डायरेक्ट घरी. पेट्रोल पंपाच्या समोर हा वडापाव सेंटर, गगनगिरी वडापाव सेंटर. आणि पेट्रोल पंपाच्या बाजूक देखील आम्ही इकडनं इल्यामुळं ह्या वडापाव सेंटरवर थांबता. या बघा गगनगिरी वडापाव कॉर्नर चहा आणि नाश्ता. हे बघा मित्रांनो पेट्रोल पंप आहे. ह्या पेट्रोल पंपाच्या समोर गगनगिरी वडापाव सेंटर हा.